नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे शामराव ओक लिखित न आलेला गड व न गेलेले सिंह. सादर आहे कथा न आलेला गड व न गेलेले सिंह. याच दिवसातली गोष्ट. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या बेतात होता. आकाशात काळे ढग जमून नुसते दम देण्याचे आवाज काढत होते. विजा चमकत होत्या. वसंत ऋतूतली कोवळी पालवी थोडी कमी कोवळी दिसू लागली होती. लोकांनी घरात चोखून रस्त्यावर फेकलेल्या साली कोयांवर घसरून गाफील लोक मधून मधून पडत होते. लग्न कार्यांचा मोसम संपल्यामुळे बरेचसे वाजंत्री सनयावर गवसण्या चढवून खांद्यावर धोपट्या चढवत होते. पोराबाळांच्या कटकटीनं ज्यांना उच्छाद आणला आहे असे पालक घरोघर शाळा केव्हा सुरू होतील ही आशेनं वाट पाहत होते. डॉक्टर आणि वैद्यांनी अजीर्णावरची औषधं मागं घेऊन हिवतापावरचे इलाज पुढे काढून ठेवले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोर्ट बंद झाली तरी बाहेरगावी जाण्यास असमर्थ असलेले शेकडो रिकामटेकडे वकील आपल्याला जणू काय फौजदारी प्रॅक्टिसमुळे गावच सोडायला मिळालं नाही अशा ऐटीत हिंडत होते. पण घरी मात्र हळूच आपापल्या पगड्यांमधून पायशा मारित होते. दुकानदार बाहेरगावचे पाहुणे गेले या खिन्न विचारानं चढवलेल्या किमती उतरवित होते. मास्तरकीच्या अर्जांनी संस्थांतून व कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींनी रस्त्यातून रद्दीचे खच पडत होते. मॅट्रिक पास झालेले विद्यार्थी डबल ब्रेस्टचे हिरवे पिवळे कोट शिववित होते व नापास झालेले शाळा बदलून तपकीर ओढायला शिकू लागले होते. थोडक्यात म्हणजे पुणे शहराचा जून महिना चालू होता. अशा या काळात आम्ही सिंहगडला पायी जाऊन येण्याचा मनसुबा केला. इथे हे सांगायला पाहिजे की आमच्या पुण्याला बहादुरीच्या इयत्ता साधारणतः येणेप्रमाणे ठरल्या आहेत. पहिली, मध्ये आडवी तंगडी घालून लोकांच्या सायकलवरून बुधवारात चक्कर मारून येणे. दुसरी, पुणे शहरापासून 3 मैलांच्या त्रिज्येने जे काल्पनिक वर्तुळ निघेल त्याच्या चौरस क्षेत्रफळातील कोणत्याही आमराया किंवा पेरूच्या बागा लुटून एका वर्षात 3दा तरी कैऱ्या किंवा पेरू आणणे. एकदा टोपी गेल्यास वरच्या वर्गात पास. तिसरी, पर्वती किंवा चतुशृंगी ऐन यात्रेच्या दिवसात एकादमात चढून येणे. चौथी, होळीसाठी नावांच्या पाट्या, बाजा, खिडक्यांच्या फळ्या, खुर्च्या, दुकानांचे दादर, खांब, खटारे वगैरे आदल्या रात्री गोळा करून आणणे. ते नच साधल्यास रात्री म्युनिसिपाल्टीचे कंदील, केराच्या पेट्या वगैरे अस्ताव्यस्त उडवून देणे. सापडतील ती कुत्री, गाढवं, गाई, म्हशी वगैरे कोणाकोणाच्या वाड्यातून सोडून देणे. पाचवी, चिंचवड व आळंदी हे प्रवास सायकलवरून करून येणे, अर्थात यात्रेच्या दिवसात. सहावी, गणपतीच्या दिवसात जास्तीत जास्त खाजगी व वर्गणीचे कार्यक्रम फुकटात पाहणे. सातवी, सिंहगडची सफर करणे. सिंहगडची सफर ही परीक्षा मॅट्रिकच्या आसपासच होते. तसं दोन्ही परीक्षात साम्य बरंच आहे. पायी सिंहगडाला गेल्यासारखं वर्गात नियमाने बसून पुस्तकं वाचून अभ्यास करून धोपट मार्गाने पास होणं. सायकलने जाणं म्हणजे गाईड्स व नोट्स घोकून आयत्या वेळेला स्पेशल कोचिंग क्लासांना जाऊन सुटणं आणि सर्व्हिस मोटरने जाणं म्हणजे हजार खटपटी करून वशिला लावून हर प्रयत्नांनी सटकणं. यापेक्षाही हुशारीचा मार्ग म्हणजे मंडपात कॉपी करण्यासारखं पुण्यापासून 4 मैलांवर विठ्ठलवाडीला 2 दिवस मुक्काम करून सिंहगडावरच्या हवेची तारीफ करत परत येणे. माझा स्वतःचा मार्ग वेगळाच होता. मी परीक्षा जशी संथपणे वाऱ्या करत करत उतरलो तसा सिंहगडही बैलगाडीतूनच आस्ते आस्तेच करून घेतला. लहान होतो तेव्हा मी. मला चांगला आठवतोय तो प्रवास. पहाटे 3च्या सुमाराला परत येताना गाडीवाल्याला झोप लागलेली पाहून मी गाडी हाकली देखील होती थोडा वेळ, आणि झोपेतून जागा झाल्यावर गाडी पुण्याकडेच परत जाते आहे ही खात्री करून घेतल्यावर गाडीवाल्यानं मला शाबासकी पण दिली होती.
आता सध्या योग्य रोजगाराचं काही जमत नसलेलं पाहून मला कधी कधी वाटतं की बैलगाडी वाहनाचा धंदा जमला असता आपल्याला. निदान त्या सरावानं 2 उपसंपादक ठेवून एखादं वर्तमानपत्र काढायला हरकत नव्हती. पण जाऊ द्या, आपल्याजवळ मासिक काढायची सुद्धा तयारी नाही, मग बैलगाडीच्या गोष्टी कशाला. मी व माझे इष्टमित्र एक एकदा सिंहगड पाहून आलेलो होतो. पण हौसे खातर जसं काही चमत्कारिक लोक वेगवेगळे विषय घेऊन पुन्हा पुन्हा एमे होतात, तसे आम्ही हौसे खातर पुन्हा जाणार होतो. बाकी हौसे खातर लोक काय करतील याचा नेम नाही. कोणी आंबट शेवकी बायकांना माहेरी पाठवून खानावळीत जेवतात, तर काही विक्षिप्त पेन्शनर ज्ञानप्रकाशातील दुखवट्याच्या सभांचं उभं दैनिक पान वाचून काढतात. कित्येक उपद्व्यापी गृहस्थ तर सुखाचा जीव दुःखात घालून पहाटे 7ला उठून पळायला देखील हौसे खातर जात असल्याचं ऐकतो. आमच्या हौसेच्या मागं काही नाजूक कारणंही होती. आमच्यातले सर्वात वडील गृहस्थ जे अण्णा काका, त्यांच्या परीक्षेच्या निकालाचे हे दिवस होते. त्या निकालाबद्दल सालाबादप्रमाणे त्यांना योग्य तीच कल्पना असल्यामुळे ऐनवेळी वडिलांपासून थोडं दूरच असावं हा पोक्त विचार त्यांनी केला होता. मुलगा परीक्षेत पसार झाला नाही हे वडिलांना कळण्याच्या वेळी पुण्यातूनच पसार होणं अण्णांनी पत्करलं होतं. त्यांचा धाकटा भाऊ शास्त्री बुवा हा प्रिव्हियस मधून नुकताच पास झाला होता. पण कॉलेज लाईफची त्याची रम्य स्वप्न विरवून टाकायचा त्याच्या वडिलांचा दुष्ट हेतू त्याला दिसू लागला होता. वडिलांच्या मते त्याला सब असिस्टंट सर्जनच्या नॉन मॅट्रिक कॉलेजात घालावं किंवा वर्कशॉपच्या घिसाडी कोर्समध्ये घुसवावं असं होतं. दोन्ही बाजूच्या ऍडमिशनच्या तारखा चुकवायला ही सिंहगडची संकल्पित सफर फार उपयोगी पडणार होती. त्यांचा मावस भाऊ चिरंजीव माधव याने आपला हेतू जाहीर केला नव्हता, पण आम्हाला त्याबद्दल पक्का संशय होता. त्याचे सगळे दोस्त कॉलेज त्रैमासिकाचे साहित्यिक होते. त्यांच्या ओळीला बसायला ग्रामीण जीवनावर एखादं अचाट खंडकाव्य रचण्याची चोरटी तयारी दिसत होती. स्वारी बहुतेक खेडेगावी वातावरणाच्या निरीक्षणासाठी आमच्याबरोबर येत होती. 4 नंबर बन्या हा वरील तिघांचा भाचा पाहुणा आला होता. तो एकटाच मागे कसा ठेवायचा म्हणून त्यालाही बरोबर घेतलं होतं. उरता उरलो मी. मी नेहमीप्रमाणे रिकामटेकडा असल्यामुळे व मागे राहिल्यास एकट्याला पत्ते खेळणं शक्य नव्हतं म्हणून या मोहिमेत सामील झालो होतो. एका सुरेखशा रात्री वडील माणसांना न कळवता आम्ही कूच करणार होतो. आपापल्या आयांना कळवणं प्राप्तच होतं, कारण वाटेच्या दशम्या मिळवायला अन्य मार्ग नव्हता. त्या म्हणत होत्या, "अरे पावसाळा आलाय, कसला नसता उपद्व्याप करता." आम्ही म्हणत होतो की छे, अजून उन्हाळा संपला नाही. हुश्श, उकडतंय किती, आणि आम्ही 2 दिवसांनी परत देखील येऊ, इत्यादी इत्यादी. आम्ही सर्वांनी रुबाबदार पोशाख केले होते. बूट, होजेस, खाकी लांडी तुमान, पांढरा शर्ट व वर खाकी हॅट या पोशाखात आणि हातातली छडी व गळ्यात कॅमेऱ्याच्या पट्ट्याला लावून टांगलेली पाण्याची पिशवी ह्या आयुधांनिशी अण्णा काका नुकतेच पुना मेलमधून उतरल्यासारखे दिसत होते. शास्त्री बुवांनी हिरव्या फेट्यासह 5वी इयत्तेत उतरून ठेवलेला स्काउटचा पोशाख परिधान केला होता. माधवनं वरील सर्व पोशाख पांढरा ठेवून गांधी टोपी व एका कवी मित्राचे टेनिस शूज वापरले होते. बन्यानं एकाचे बूट, दुसऱ्याचे मोजे, तिसऱ्याची विजार, चौथ्याचा शर्ट व आणखी एकाची युटीसीची हॅट घेतली होती व यापैकी एकही चीज त्याच्या अंगाला येत नव्हती. मी फार विचारपूर्वक व धूर्तपणे पोशाख केला होता. पहाड चढण्यासाठी स्वित्झर्लंडला जाणारे लोक विक्राळ खिळ्यांचे बूट वापरतात हे माहीत असल्यामुळं शेजारच्या सदू सुदाम्याचा क्रिकेटचा बूट मुद्दाम मागून घेतला होता. उबदार स्टॉकिंग्स, पांढरी हाफ पॅन्ट, एक्सपोजर होऊ नये म्हणून शर्टच्या आत स्वेटर व डोकीवर माधवाला एकटेपणा वाटू नये म्हणून गांधी टोपी, ती सुद्धा तिरपी बसवली होती. अण्णाशिवाय वरच्या तिघांनी वेगवेगळ्या चालकाठ्या घेतल्या होत्या.
पण मी मात्र अरण्यातली प्रवासाची जबाबदारी ओळखून व अगदीच काही गांधी टोपीवाला नाही हे दाखवण्यासाठी घरातली धुणी वाळत घालण्याची काठी उचलली होती. सामान नेण्याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली. 12 वर्ष मुंबईच्या कॉलेजात काढून अण्णा अस्सल मुंबईकर झाले होते. त्यांनी आपली सुटकेस व होल्डॉल तयार केला. पण ही चालत जाण्याची सफर आहे हे आम्ही त्यांच्या वेळेवरच लक्षात आणलं. तेव्हा नाईलाजानं ते सामान त्यांनी सोडलं. नाहीतर त्यांनी प्रवासाला जायचं आहे या विचारानं झोपण्याचा सूट, उद्याचे कपडे, परवाचे कपडे, दुसरी हॅट, रेनकोट, टॉयलेटचं सामान, वाचायला 2-3 पुस्तकं, सिगारेटचे 2 डबे, हंतरूण, पांघरूण वगैरे सर्व जय्यत तयारी केली होती. मी त्यांना कठोरपणे सांगितलं की ही काटकपणाची वेळ आहे. वाटेनं सुद्धा चैन करायची नाही. अगदी सडे जायचं आणि परत यायचं. पण अण्णा म्हणाले थोडं सामान हवंच व ते सगळ्यांचं एके ठिकाणी या होल्डॉलमध्ये बांधू म्हणजे सुटसुटीत काम होईल. पण ते न्यायचं कोणी? बाकीच्यांनी अर्थपूर्ण दृष्टीनं माझ्याकडे, कारण मी जरा ऐसपैस बांधायचा आहे, व माधवकडे, तो अगदी लहान व जरा नाजूक आहे, आमच्याकडे पाहण्यास सुरुवात केली. त्यांचा बदमाश डाव दिसत होता की माझ्या ताकदीच्या स्तुतीत काही वेळ माझ्या व माधवाला धाकदपटशा दाखवून काही वेळ त्याच्या डोक्यावर तो होल्डॉल द्यायचा व आपण मात्र सडसडीत पुढे चालायचं. मी व माधवानं जेव्हा सफरीतून अजिबात पाय काढण्याचं ठरवलं तेव्हाच त्या 3 कटवाल्यांनी आपापलं सामान वाहण्याचं कबूल केलं. अण्णांना पाठीवर सामान वाहण्यास योग्य असा फॅशनेबल हॅवरसॅक उभ्या पुण्यात न मिळाल्यामुळे आम्हाला निघायला एक दिवस उशीर झाला. अखेर शक्य तितकी फॅशनेबल म्हणून फोनोच्या रेकॉर्ड्स ठेवण्याची पेटी, तिला दुर्बिणीचे पट्टे लावून अण्णांनी ती पाठीवर अडकवली. शास्त्रीला त्याची खाकी बगल पिशवी होतीच. माधवनं आपल्या साध्या पोशाखानुरूप असं गाठोडं पाठीवर घेतलं होतं. बन्यानं आपलं सामान पट्ट्या पट्ट्याच्या गोणपाटाचे 2 पितळी कड्यांचे एक पांडुतात्या पाकिट उर्फ कल्याण बॅग घेऊन त्यात भरलं होतं. माझी चीज वस्तू एका जुन्या उशीच्या आभऱ्यात होती. आणि अखेर तयारी पुरी होऊन व योग्य तो दिवस येऊन त्या रात्री हळूच आम्ही आपापल्या घराबाहेर पडलो. एखाद्याच्या बाबांनी सहज अचानक हटकून, "काय रे, कुठं चाललास?" म्हणून विचारलं असतं तर आमची ही इतिहास प्रसिद्ध मोहीम तिथेच थंडावली असती. रात्री 10:30ची वेळ निघण्याची ठेवली होती. 11:30ला निघता निघता गोविंदराव गपाट्याच्या हॉटेलात एकदा चहा घेऊन निघावंसं ठरलं. कारण रात्री वाट चालायला हुशारी तर राहिली पाहिजे. चहा घेता घेता गप्पा इतक्या रंगल्या की दुसरा कप मागवणं प्राप्तच आलं. तकवा जास्त टिकवण्यासाठी म्हणून थोड्या वेळानं आणखी एक शिंगल घेतला. झोप येऊ नये म्हणूनच एक, व बरोबरचं फराळाचं राखून खाण्यासाठी आणखी एक कप पिण्याची खबरदारी घेण्याशिवाय इलाजच नव्हता. नंतर सिंहगडच्या वाटेवर गोविंदरावाच्या चहासारखा चहा मिळणार नाही ही आठवण झाल्यावर शेवटचाच कप घेऊन मात्र आम्ही उठलोच. मोठ्या उत्साहानं सिंहगडची वाट. पण मध्येच एक अपशकुन झाला. सुमारे 30 कप चहा व बाहेर गावाहून पुण्याला आलेल्या बन्यानं स्वतःसाठी मागवलेले कित्येक खमंग पदार्थ मिळून झालेल्या बिलाचे पैसे आमच्या 5 जणात न निघाल्यामुळे खजिन्याची भरपाई करणं आवश्यक होतं. शास्त्री बुवांना घरी पाठवून अण्णाच्या ड्रॉवर मधले पैसे हळूच काढून आणणं भाग पडलं. तिथेच आम्ही ठरवलं की 4-4 आणे वर्गणी करून ₹1.25 जमवायचा व त्यातून शक्य तितक्या काटकसरीनं खर्च करून उरलेले पैसे परत पुण्याला आल्यावर वाटून घ्यायचे. सिंहगडच्या पायी सफरीचा अंदाजे खर्च माणशी 4 आणे यावा अशी आमची आशावादी कल्पना होती. आपल्याजवळ पैसे ठेवण्यास प्रत्येकजण तयार झाला, पण सर्व कुळं ओळखीची असल्यामुळं ज्याने त्याने आपापले पैसे आपल्याजवळच ठेवावे असं ठरलं. ह्या चर्चेच्या वेळात एक पावसाची सर येऊन गेली. बन्या हॉटेलातल्या बाकावरच झोपत होता व त्याचा हळूच घरी सटकण्याचा बेईमानी विचार दिसत असल्यामुळे मी त्याची गर्दन घट्ट पकडून ठेवली होती. 12:30 पाऊणला आम्ही खरोखरीच सिंहगडचा रस्ता धरला. चंद्र ढगाआडून डोकावत होता.
नुकतीच पावसाची सर पडून गेल्यामुळे हवेत गारवा आणि प्रसन्नपणा आला होता. गावातले रस्ते सुद्धा रात्रीची वेळ असल्यामुळे व एकही मनुष्य नसल्यामुळे सुंदर दिसत होते. कुत्री कोठेतरी आडोशाला जाऊन बसली होती. फोनो बंद झाले होते. लहान मुलं मधून मधून रडत होती. झाडावरून थेंब गळून ते नाकाच्या शेंड्यावर किंवा सदऱ्याची गळपट्टी व मान यांच्या सांदीत नेम धरून पडत होते. गावाबाहेरच्या रस्त्याला आल्यावर अनेक अज्ञात प्राणी आपापले आवाज काढू लागले होते. निसर्ग जणू काय. सारांश इतकाच की अशा वेळी व अशा ठिकाणी प्रायः जे जे घडतं ते ते घडत होतं. माझे मित्र संगीत प्रिय असल्यामुळे गावाबाहेर सुमारे अर्ध्या तासाची रपेट संगीताच्या तालावर जोरदार झाली. शास्त्रीचा अलगूज, बन्याचा तोंडबाजा, पाण्याच्या पिशवीवर अण्णांनी धरलेला ठेका, माधवाच्या काठीची हालचाल व माझं उत्तेजन अशा स्थितीत आम्ही जात होतो. सर्वानुमते पहिला मुक्काम करावा असं ठरलं. एका ओढ्यावरील पुलाच्या कठड्यावर आम्ही टेकलो. चांगलाच पल्ला गाठला आपण. कपाळावरचा घाम पुशीत अण्णा म्हणाले. निदान 2 तास तरी चाललो की. माधव उद्गारला. 8-10 मैल झाले असतील. म्हणजे खडक वाचल्याच्या जवळ आलोच म्हणायचे. चुकलं आपलं. मधून मधून वळून पाहिलं असतं तर पुण्यापासून किती दूर आलो ते दिसलं असतं. आता इथून कसं दिसतं पुणे? पर्वती सुद्धा गेली पार दिसेनाशी होऊन. या डोंगराआड असेल ती. हा डोंगर कुठला आला रे इथं? खडक वाचल्याजवळचा तो डोंगर. पण दिवे देवळं दिसतायत वर. किल्ला तर नाही एखादा. पण त्याच्यावर आता वस्ती. का सिंहगडला चालू आपण? छे, आणखी थोडा पुढे येतो आणि मोठा आहे बराच. मग ही टेकडी हुबेहूब पर्वतीसारखीच आहे बरं का. शक्य आहे, अण्णा म्हणाले. ह्या दख्खन पठारावरच्या खडकाचा हा ठराविक नमुना आहे. ते मागे एकदा इंटर सायन्सच्या वेळी भूस्तरशास्त्राचे विद्यार्थी होते. पण देवळंही तशीच. महाराष्ट्रातील हिंदू देवळांची बांधणी. अण्णा एकदा इतिहासाचे विद्यार्थी होते. अरे ही पर्वतीच. बारकाईनं पाहिल्यानंतर ते कठोर सत्य मानणं आम्हाला भाग पडलं. आम्ही पर्वती टेकडीच्या दुसऱ्या बाजूला आलो होतो इतकंच. पुण्याच्या हद्दीपासून काही फार लांब नव्हतो. सगळ्या पेन्शनरांना एकदम खोकल्याची ढास लागली असती तर त्यांचा सामुदायिक आवाज आमच्या कानांवर आदळला असता. आणखीन 2-3 तासांनी सकाळ त्रिकाळ या कर्कश आरोळ्यांच्या कक्षेत आम्ही आलो असतो. त्यापुढेही 2-3 तासांनी रस्त्यावर नेऊन आपटलेल्या ढेकण्यांचा गंभीर शहरी खणखणाट आम्हाला ऐकू आला असता. घरोघर पेटणाऱ्या चुलीचा घासलेटी धूर आम्हाला दिसला असता व तो दर्प आमच्यापर्यंत पोहोचला असता. विनाकारण विश्रांती घेतली या विचारानं आम्ही पुन्हा वाट सुधारली. आता सिंहगडच्या पुढे गेलो तरी हरकत नाही, पण विश्रांती म्हणून घ्यायची नाही असा निश्चय केला. विठ्ठलवाडीवरून जात असता टॅक्सीचं दार उघडून आत बसणारा मनुष्य रस्त्यावर अचानक दिसलेल्या ओळखीच्या माणसाकडे ज्या खुश तुच्छतेनं पाहतो तसे पाहत आम्ही गेलो. आमचा बँड बंद झाला होता. या वेळपर्यंत आम्ही मुकाट्यानंच चालत होतो. विठ्ठलवाडी गेल्यावर गप्पा सुरू केल्या. वाटचालीचे श्रम विसरायला रसभरीत गप्पांची फार मदत होते. त्यातून विषय भूताखेतांच्या गोष्टी हा असला तर विचारायलाच नको. अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही एकमेकांना सांगितल्या. सर्व गोष्टी अगदी खऱ्या आणि अगदी जवळच्या माणसाकडून विश्वसनीयरित्या घडल्याबद्दल हमी असलेल्या होत्या. अण्णांच्या एका प्रोफेसरच्या सासूला विलायतेत चेटूक झाल्याचं अण्णाला एका तेव्हाच्या विद्यार्थ्यांकडून कसं कळलं ते ऐकलं. शास्त्रीच्या चुलत भावाच्या एका मेव्हण्याच्या नोकराला उशाशी एक बाई येऊन बसण्याचा अनुभव कसा आला ती हकीकत आम्हाला कळली. माधवानं आपल्या एका ज्याचा बूट त्याने घातला होता त्या कवी मित्राच्या कानाशी नेहमी कोणी कणिका व सुनीते पांडव दिडकी वृत्तांत गुणगुणल्यासारखा भास होत असल्याची खबर दिली.
बन्यानं आपल्या शेजारच्या कोंडोली गावापासून वेणपूरला किर्र झाडीतून रात्री 12ला 12 मैलांचा पायी प्रवास करणाऱ्या शेटजीला अमुक एका वडाखाली आपल्या खांद्यावर एकदम कोणी उडी मारून बसल्याचा भास कसा झाला व पुढचे 3 मैल त्यानं रेकॉर्ड टाइम मध्ये म्हणजे विक्रमावकाशात कसे तोडले हा इतिहास कथन केला. मी स्वतः आमच्या शेजारच्या वाड्याच्या भिंतीवरून रात्री 12:30ला एक भीषण पांढरी आकृती जाताना कधी कधी कशी दिसत असे ते भूत घालवायला वाड्याच्या मालकानं कोंबडी वगैरे कशी कापली व नंतर मुकाट्यानं ती कोठूनशी पकवून आणून कशी पचवली, नंतर अगदी अनपेक्षित रीतीनं 3ऱ्या मजल्यावरच्या बिऱ्हाडातील माणसानं खिडकीबाहेर जळकी विडी टाकलेली त्या सफेद आकृतीच्या अंगावर कशी पडली, तेव्हा ती आकृती "अगं बाई" म्हणून ओरडल्यामुळे ती एक प्रौढ पुरुषद्वेष्टी कुमारिका रात्रीची मच्छरदाणी पांघरून पलीकडच्या वाड्यातल्या एका हरिभक्त परायणाच्या सेवेला जात असल्याचं कसं उघडकीला आलं वगैरे वृत्तांत मी निवेदन केला. याखेरीज खवीस, संबंध, भूतपिशाच्च, हडळी, डाकिणी वगैरेंच्या गोष्टींचीही सर्वांची उजळणी झाली. हवेत थंडी जरा जास्त वाटायला लागली होती. एक प्रकारची चमत्कारिक शांतता वाटत होती. एक कुठलासा अभद्र पक्षी कसलेसे अमंगळ आवाज काढीत होता. हळूहळू आपण बोलू नयेसं आम्हाला वाटू लागलं होतं. रस्त्यावरच्या चांगल्या उजेडाच्याच भागातून जाणं बरं वाटत होतं. शक्य तर काहीच आवाज करू नये अशी इच्छा होत होती. झाडीतून मध्येच कोणी खदखदा हसलं व मध्येच कोणी किंकाळी फोडली असा भास झाला. अण्णांनी सिगरेट पेटवली, पण तिच्या धुराचे माणसासारखे आकार झाल्याचं वाटून त्यांनी ती टाकून दिली. बन्यानं मोठ्या ऐटीत निर्भयपणा भासवायला गाण्याची लकेर म्हणून मारली, पण शास्त्रीनं चिडून त्याला गप्प केलं. आम्ही अगदी एकमेकांच्या जवळ जवळ चालत होतो. चंद्रबेटा कुठे गेला होता कोणास ठाऊक. बाजूच्या झाडीत काही खुसफुसल्यासारखी चाहूल लागत होती. चालता चालता एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला चांगली मोकळी जागा व तिच्या भोवती रस्त्यासाठी ओतून ठेवलेले खडीचे दागिने होते. माधव एकदम जाऊन एका खडीच्या ढिगावर बसला. "हु, तुम्ही अशा गोष्टी बोलत असाल तर मी एक पाऊल." तो मोठ्या त्वरेनं उठला. त्या ढिगातली खडी नुकतीच फोडलेली व अणकुचीदार होती. तो एका वाळूच्या ढिगावर बसला व त्यानं आपलं वाक्य पुरं केलं. "एक पाऊल देखील पुढे येणार नाही." अशा गोष्टी म्हणजे? "हो, खरंच तुला तशा गोष्टी हव्या असतील, काही हरकत नाही. उठ बन्या." इतक्या त्रासून पुटपुटत माधवनं पुन्हा उडी मारली. वाळूच्या ढिगावर लांडी तुमान घालून अस्ताव्यस्त बसण्याचे परिणाम तो भोगीत होता. तो एकदा सपाट जमिनीवर बसला, पण गवत ओले असल्याची सर्द जाणीव झाल्यामुळे वैतागून अखेर रस्त्याच्या कडेला असलेल्या "RB" ही अक्षरं कोरलेल्या दगडावर त्याने आपलं डळमळीत आसन ठेवलं. "RB" या अक्षरांचे दगड सरकारची इमाने इतबारे नोकरी केलेल्या राव बहादूरांच्या स्मरणार्थ कोरलेल्या त्यांच्या स्मारकशिला असतात हे वाचकांना माहीतच असेल. लहानपणी आमच्या समोरच्या त्या थेरड्या रावबहादूराचा आठवण दगड आपल्या जवळपासच कुठेतरी असावा व आपण त्याला जाता येता ठोकर मारावी अशी माझी फार इच्छा होती. कारण त्या बुड्ढ्यानं त्याच्या पपया काढल्याच्या वहिमावरून माझी टोपी व तुमानीचा पट्टा काढून घेतला होता. म्हातारड्यानं तो परत देखील दिला नाही. स्वतःच्या नातवाला वापरायला दिल्यानंतर त्या वस्तू. रस्त्यावर दुतर्फा राव बहादूरांच्या आत्म्यांना उभारलेली ही आश्रयस्थानं या रस्त्यानं एखादा साहेब गेला तर त्याच्यासाठी हार देखील पुढे करता येत नाही ह्या विचारानं जागच्या जागी चुळबुळत असतील व ते पुन्हा हलवून घट्ट पुरून ठेवायला PWDला वरचेवर खर्च करावा लागत असेल. असो, माधवला दगडावरच सोडलाय. माधवाची समजूत घालायला मी जवळच बसलो. मला दुजोरा देण्यासाठी शास्त्री बसला व आम्हाला बसलेले पाहून अण्णांनी वडिलकीच्या नात्यानं बन्याला बजावलं की 5च मिनिटं बसायचं, हा एवढा एकच मुक्काम. शास्त्री म्हणाला की नुसतंच काय बसायचं, जरा तोंड तरी हलवू. भूक नाहीये पण सहज आपलं. सुमारे अर्ध्या तासानं शास्त्री व अण्णा या दोघांचे बोजे सपशेल खाली झालेले आढळले. जादा पदार्थ म्हणून घेतलेले सर्व खलास झाले.
सफरीस अन्नाचा तुटवडा पडणार की काय ही शंका माधवनं काढली. पण अण्णा म्हणाले, भिवू नको, दशम्या भरपूर आहेत आणि गडाच्या पायथ्याशी आपण रसद वाढवू, हाल होऊ देणार नाही. आम्ही चालू लागलो. सुमारे अर्धा तास चालल्यावर पावसाचे काही शिंतोडे आले. बन्या म्हणाला, "हं, 2-2 तास अशा पावसात क्रिकेटची मॅच नाही का खेळत आपण?" हे ऐकून आणखी एक 5 मिनिटं पुढे चाललो. एवढ्यात आमचे कपडे सावकाशपणे भिजले. माझी ही भिजण्याची तिसरी खेप. सदऱ्याच्या आत स्वेटर उर्फ घाम्या घातला होता. त्यानं आपलं काम बजावल्यामुळे एका मुक्कामात तो काढून सदऱ्याच्या वर मी चढवला होता. दुसऱ्या मुक्कामापर्यंत सदराही भिजल्यामुळे दोन्ही कपडे काढून हातात घेऊन मी चाललो होतो. हा पाऊस सुरू झाल्यावर ते कपडे पुन्हा अंगात घातले. कपडे भिजले तर भिजले, अंगावरच वाळतील. निदान सामान तरी सुरक्षित राहू द्या म्हणून बोलत बोलत आम्ही चालत होतो. कोणाचं सहज लक्ष गेलं तो अण्णांच्या पाठीवर रेकॉर्ड पेटीचा गडद तपकिरी रंग उतरत होता. तेवढ्या पावसात गृहस्थानं त्या पेटीतूनच एक स्वच्छ परीट घडीचा शर्ट काढून अंगात घातला. बाकी इतरत्र नासधूस विशेष नव्हती. माझा उशीचा आभरा मात्र ठिकठिकाणी उतरून त्यातून दशम्यांचे कोपरे हळूच डोकावित होते. शास्त्रीची काच पिशवी, बन्याचं पांडुतात्या पाकिट व गरम मफलर खाली झाकलेलं माधवचं गाठोडं हे बोजे मात्र कमी जास्त प्रमाणात जलाभेद्य म्हणजे वॉटरप्रूफ असल्यामुळे सही सलामत राहिले. पाऊस पडतच होता. शेवटी सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं एक युक्ती करायचं ठरलं. सगळ्यांचे बोजे माधवाच्या डोक्यावर देऊन त्याला मध्ये चालवायचं व चौघांनी आपापल्या काठ्यांना एका चादरीचा एक एक कोपरा बांधून माधवावर कणात धरून चालायचं. माधवाचा या युक्तीला जोराचा विरोध होता. सर्वांचा बोजा डोक्यावर घेऊन चालायचं त्याने साफ नाकारलं. चांगला न्याय आहे, तो कुरकुरला. मी आपला गरीब सापडलो म्हणून घाला आमच्या डोक्यावर. अरे घेरी येईल मला. तसं नव्हे रे, पण तू ठेंगणायस सगळ्यात, वर चादर धरायला जागा राहील. आणि पुन्हा इतका मान कधी मिळालाय कोणाला? तू खाली चालणार आणि आम्ही तुझ्या डोक्यावर छत धरून, जसा काही एखादा छत्र चामरधारी सम्राट किंवा नवरदेव. आणि सोपं काम आहे अगदी. आम्ही चौघे जखडलेले, तू मात्र स्वतंत्रपणे ऐटीत चांदव्याखाली चालशील. माधवला गत्यंतरच नव्हतं. थोड्याच वेळात शत्रू पक्षाकडील सन्मान्यपणे स्वाधीन झालेल्या अंमलदारासारखा माधव चालू लागला. आमची उंची, काठ्यांची लांबी व त्या घट्ट धरण्याची पकड या गुणधर्मात एकवाक्यता नसल्यामुळे थोडा त्रास झाला, पण हळूहळू सर्व जमलं. पिछाडीला बन्या व मी हे सावध सरदार खऱ्या अश्विनी कुमारांच्या चालीनं चालत असून काफिल्याच्या आघाडीवर अण्णा व शास्त्री हे भाऊ भाऊ अक्षरशः जय विजयासारखे चालले होते. अण्णांची छडी वरच्या कनाथीचा आधारस्तंभ या नात्यानं कुचकामाची असल्यामुळे ते चादरीचा एक कोपरा उंच केलेल्या हातातच धरून न खलू न खलू बाणाहा सन्निपात्योयमस्मिन असं दुष्यंताचं निवारण करत जाणाऱ्या दुय्यम ऋषीसारखे जात होते. वाटचालीला संगीत नव्हतं, पण माधवाची कुरकुर व आमचा हशा या नादात वेग चालू राहत होता. ह्या एकंदर मिरवणुकीपुढे एक वाजंत्री सख्या सजना मनमोहना या चालीच्या चिजा वाजवत जाणं तेवढंच कमी होतं. या खेपेला आम्ही बरीच रपेट मारली. चालता चालता डुकली येण्याचा अनुभव येऊ लागला होता. सारखं चालत राहून आपण जन्मभर चालतच होतो असं वाटू लागलं होतं. या बेसुमार चालण्यानं आपण कुठे जाऊ असे विचार डोक्यात येत होते. पश्चिमेकडे मुख करून या अखंड चालण्यानं एकदम पायाशी अरबी समुद्राच्या लाटा खेळू लागल्या असत्या तर कोणाला विशेषच आश्चर्य वाटलं नसतं. वेळ कसा जातो ते कळत नव्हतं. 15 मिनिटं म्हणजे पुरी रात्र वाटत होती. आम्ही चालण्यात इतके गुंगलो होतो की पाऊस थांबून चांगला अर्धा पाऊण तास झाल्यावर सुद्धा माधवाच्या डोक्यावरचा भार उतरण्याचं भान आम्हाला राहिलं नाही. तो कुरकुरत होता, पण त्यात नवीन काय होतं? अखेर मध्येच मोठ्यानं ओरडून सर्व बोजे बाजूच्या खड्ड्यात फेकून देण्याचा विचार जेव्हा त्यानं जाहीर केला, तेव्हा आम्ही आपापलं सामान परत घेतलं.
व संकेत ठरल्यासारखा पुन्हा जोराचा पाऊस आला. पण आता आम्ही बेछूट झालो होतो. जीवावर उदार होऊन व दशम्यांवर पाणी सोडून आम्ही पुढे चालू लागलो. ती धर्मशाळा व ते टोल नाके आले तेव्हा आम्हाला वाटलं पायथ्याचं डोंडजे नाही, निदान अर्ध्या वाटेवरचं खडक वाचले तरी असेल. पण छे, कोणातरी विघ्न संतोषी विधीनं पृथ्वीवरील सगळी अंतरं ताणून दसपट लांबवली होती. ते ठिकाण खडकवासल्याच्या अलीकडे 5 मैलांवरचं कसलंसं खेडं होतं. पण पावसाच्या निमित्तानं तिथल्या धर्मशाळेत, म्हणजे 3 बाजूस भिंती असलेल्या एका पडवीत निवाऱ्याला गेलो व कसंबसं कुठेतरी टेकून जागा असेल तिथे हातपाय पसरून अस्ताव्यस्त झोपी गेलो. पण झोप काय इतकी सुखाने मिळतीये? निवाऱ्यासाठी त्या धर्मशाळेत किमान पक्ष 47 मावळे, 2 बैल, 3 शेळ्या व आणखी अस्पष्टपणे दिसणारा एक प्राणी होता. त्यातल्या एका शेळीनं शास्त्रीच्या लांब केसांबद्दल काही स्वार्थी गैरसमज करून घेतल्यामुळे शास्त्री किंचाळला व आम्ही जागे झालो. त्या धर्मशाळेतले मावळे मोठे अल्पसंतोषी लोक होते. नेसत्या लंगोटी इतक्या मर्यादित निवाऱ्यावर ते खुश होते. त्यांना घरच्यासारखं वाटत होतं. आडपडदा काही नव्हताच त्यांच्यात. आपापली सुखदुःख ते आजूबाजूच्या लोकांना अगदी खुल्या दिलानं व खुल्या आवाजानं सांगत होते. त्यांचे सर्व व्यवहार त्या ठराविक क्षेत्रफळात होऊ शकत होते. चावट बन्यानं त्यांच्यामध्ये एकदम विजेच्या हातबत्तीचा झोत सोडून त्यांच्या खाजगी जीवनावर प्रकाश पाडण्याचा निंद्य प्रयत्न एकदा केला. त्याबरोबर इतकी खळबळ उडाली की वर सांगितलेल्या कोपऱ्यातल्या अस्पष्ट प्राण्यानं निषेधार्थी हॉ असं गरजून आपली खातरजमा स्पष्टपणे करून दिली. धर्मशाळेत पडलो असतानाच मला, माधवला व बन्याला आपण लोकांचे व किंचित वेगळ्या आकाराच्या पायांचे बूट घातले आहेत ही तीव्र जाणीव झाली. बन्याला बूट वाजवीपेक्षा मोठे होत असल्यामुळे त्याची पायाची बोटं चालताना दुमडू लागली होती. माधवाला टेनिस व चिखली रस्त्याने चालणं या 2 कामगिऱ्या अगदी परस्पर विरोधी आहेत ही समज त्याचा नव्हे त्याच्या कवी मित्राचा बूट देऊ लागला होता. मी घातलेला सदुसुदाम्याचा क्रिकेट बूट त्या मूर्खानं इतका लहान का घेतला होता कोणास ठाऊक. माझे पाय त्या घट्ट बुटावर अक्षरशः जळत होते. पण एकदा बूट काढला तर पुन्हा तो पायात जाणार नाही या खात्रीनं व बाकीचा प्रवास अनवाणी करण्याच्या नापसंतीनं मी बूट काढले नाहीत. बन्यानं माधवच्या मोज्यांचा जोड जादा म्हणून पायावर चढवला व फराळाच्या सामानातल्या रद्दी कागदांनी बुटातील पोकळी भरल्या. पाऊस थांबलेला असल्यामुळे पुन्हा आमचा काफिला ई खुळचट रस्त्याला लागला. यावेळी एकंदर उदासीन वातावरण होतं. चंद्र मंद व कीव केल्यासारखा चेहरा करून आम्हाला अंधुकपणे रस्ता दाखवत होता. फौजेच्या शिस्तीत ढिलाई आली होती. एकमेकांपासून अव्यवस्थित अंतर ठेवून थांबत, टेकत, लळत, लोंबत, कणत, कुथत असे 5 आसामी त्या रस्त्यानं जात होते. अण्णांची हॅट मागे लोंबत होती. शास्त्रीनं पटका असा गुंडाळला होता की जणू काय शोकाच्या भरात अरेबियन नाईट्स मधल्या एखाद्या पात्रासारखा तो जमिनीवर आपटून पुन्हा आपला त्यानं कसा तरी डोकीवर ठेवला होता. मी माझी धुणं वाळत घालण्याची काठी गुराख्यासारखी आडवी मानेवर घेऊन 2 हात त्याच्यात अडकवून गुडघ्याला गुडघा घासीत चाललो होतो. बन्यानं जरा थारेपालट म्हणून आपलं पांडुतात्या पाकीट डोक्यावर घेतलं होतं. आणि माधवनं तर एकंदर वातावरणाला पूर्णता आणण्यास आपल्या आकृतीनं फारच मदत केली होती. गांधी टोपीची चुंबळ त्यानं खिशात घातली होती. मफलर डोक्यावरून हनुवटीखाली बांधला होता. पाठीवर बांधलेल्या गाठोड्याच्या ओझ्यानं तो वाकला होता. डाव्या हातानं काठी टेकीत व उजव्या हातात ते मित्राचे चावणारे बूट आधांतरी त्यांच्या वाद्यांनी धरून तो मुकाट्याने वाट चालला होता. पाप पुण्याचं गाठोडं पाठीला बांधून धाकधूक करणाऱ्या जीवाला मुठीत धरून चित्रगुप्ताच्या हापिसात हजेरी द्यायला जाणाऱ्या मोक्षाच्या यात्रेकरूसारखं त्याचं ते मार्गक्रमण होत होतं. काही वेळानं हात अडतो म्हणून बुटाच्या वाद्या एकमेकांना बांधून त्याने टाळ अडकवल्यासारखे ते बूट गळ्यात घातले. तेवढ्या स्थितीत ते बूट एकमेकावर आपटून इकडे येण्याची बुद्धी देणाऱ्या देवाचं भजन कर म्हणून त्याला कोणी सुचवलं.
आम्ही चालत नव्हे रखडतच होतो. नेपोलियनच्या रशियातून परत येणाऱ्या सैन्यातले शिपाई म्हणून आम्हाला 100 पावलांवरून कोणी समजलं असतं. जवळ आल्यावर मात्र आमचा नूर त्यांनी ताबडतोब ओळखला असता. वाटेत एक बराच सपाट प्रदेश लागला. त्यातून नक्षीदार वळण घेत जाणारा रस्ता दूरवर दिसत होता. दूर टेकड्या, झाडी वगैरे धुरकट चंद्रप्रकाशात अस्पष्ट व मोहक दिसत होती. अर्थात ही सगळी घरी आल्यावरची आठवण आहे. त्यावेळेला काही लक्षातही येत नव्हतं. निसर्गाच्या सौंदर्याचं रसपान करण्याची ती वेळ नव्हती. आमचं ध्येय होतं खडकवासले. इतकं कुरूप गद्य व ओबडधोबड नाव सबंध मराठी भाषेत नसेल, पण आम्हाला त्याची नुसती कल्पना नंदनवनासारखी वाटत होती. एका वळणाजवळ एक चांगलं भक्कम चौरस ऐसपैस घर एकटंच उभं होतं. त्याच्या तळमजल्याच्या एका खिडकीत एक दिवा शांत व उबदार प्रकाश देत होता. जणू काय कोसचे कोस चालून येऊन शिडलेल्या वाटसरूची सरबराई तयार ठेवल्याची सूचना तो देत होता. हे एका मिशनऱ्याचं घर आहे, कोणतरी घोगऱ्या आवाजात म्हणाला. आम्हाला वाटलं परवा नाही, हा धार्मिक भेदभावच हिंदुस्थानची पायओढ करतोय. समजा त्या मिशनऱ्यानं आमचं बाहेर येऊन स्वागत केलं व गरम पाण्याचं स्नान, भरपूर फराळ व शुभ्र चादरी अभरे असलेले मऊ बिछाने दिले, तर तो ख्रिस्ती असला तरी काय झालं? ख्रिस्ती धर्म काही तसा वाईट नाही. हो, इतका पाहुणचार करणारा तो मिशनरी असला तर त्याने शब्द टाकल्यावर ख्रिस्ती होण्यास नाही म्हणायला जरा जड जाईल आपल्याला. आणि समजा घेतला बाप्तिस्मा. त्या रात्री तेथे कोण असेल त्या मिशनऱ्याला एखाद्या मार्क, ल्यूक किंवा जोसेफनं दृष्टांत दिला असता किंवा नुसता ढेकून चावल्यामुळे जागा होऊन तो जरी बाहेर आला असता, तर प्रभू येशूच्या कळपात 5 चुकलेली कोकरं ओढून घेण्याचा त्याला चांगला मोका होता. त्याच्या घराजवळून जाताना आकाशातल्या बापाला एक आरोळी द्यायचा अनिवार्य मोह आम्हाला झाला होता. तो आवरण्याच्या प्रयत्नात मला इतका संताप आला की वाटलं चीनमध्ये मिशनऱ्यांची वाट लावण्याचा राजमार्ग या रस्त्याला समजावं व तो बंगला लुटून आराम करावा. पण मी हिंदू असल्यामुळे हा विचार अर्थातच येता येताच नाहीसा झाला. अखेर एकदाचं खडकवासले आलं. धरणाजवळच्या बागेत आम्ही कसेबसे शिरलो. अर्थात यावेळी अंधार पडून पाऊस सुरू झालाच होता व पाहणी करण्याच्या भरात अण्णा धरणात जलसमाधी घेण्याचे थोडक्यात बचावले. आम्हाला त्या बागेत आडोसा यथातथाच मिळाला. एका झाडाखालच्या मोठ्या लाकडी चौरंगावर आम्ही आपलं सामान व देह टाकून दिले. कपडे, अन्नपाणी वगैरे कशाचीही पर्वा वाटत नव्हती. पडणं, पसरणं व न उठणं हे एकच ध्येय होतं. त्या चौरंगाखाली संकीर्ण प्राणी होते. वरती झाडीत काही खसखस होत होतं. पाणी ठपकत होतं. पावसाच्या व धरणाच्या सांडपाण्याचा घो घो आवाज होत होता. पण आम्हाला विश्रांतीच्या वेडानं पछाडलं होतं. झोप. झोप ही एकच गोष्ट डोळ्यापुढे होती. आम्ही लंबायमान झाल्यावर माझी शेवटची आठवण म्हणजे अर्ध्या खाकी तुमानीतून उघड्या पडलेल्या माझ्या मांडीवर एक चरचरीत पायांचा जंतू सावकाश चढत होता. पण मला क्षिती नव्हती. पश्चिम दिग्विजयाची मोहीम या ठिकाणीच विराम पावली. आम्ही सिंहगडाच्या दिशेला खडकवासल्याच्या पुढे एक पाऊलही गेलो नाही. शिवाजी महाराजांनी उच्चारलेल्या ऐतिहासिक उद्गारांच्या अगदी उलट आमची कृती झाली. गड आला नाही, कारण सिंह गेलेच नाहीत. पर्वत महमदाकडे आला नाही, तर महमदानं पर्वताकडे जायला पाहिजे, ही इस्लामी म्हण आम्ही खोटी ठरवली. हे हिंदू महासभा व चातुर्वर्ण्याश्रम या संस्थांच्या निदर्शनास आम्ही नम्रपणे आणतो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर एका बैठकीलाच उरलेलं पाथेय कसं खलास झालं, मग संध्याकाळच्या पोटपूजेसाठी गावातून आणलेल्या शिध्यावरचे पाकप्रयोग रात्रभर आम्हाला कसे भोवले. नंतर तेथील देसी मिठाईचे सुप्रसिद्ध कारखानदार, इथे राखेल पण मिळेल फेम, नथ्थूशेठ घिणाभाई यांना उदार आश्रय द्यायला गेलो असता चुरमुऱ्याचे लाडू व साखरेची चित्र या पलीकडे त्यांच्या पाककलेची भरारी धावत नसल्याची पाहून चुरमुरे खातच कसे बसलो. सर्व्हिस मोटारनं गुपचूप माधव कसा पळून पुण्यास गेला
त्याला शोधण्याच्या निमित्तानं अण्णा कसे निसटले व मुख्य खजिना त्यांच्याबरोबर गेल्यामुळे आम्हाला पायी परतणं कसं भाग आलं. कालव्यात उडी टाकून प्रवाहावर नुसता तरंगत पुण्यास पोहोचण्याची शक्कल बन्यानं कशी काढली. त्या मूर्खाला असं वाटत होतं की काय कोण जाणे, की शहरापर्यंत पाण्याच्या मार्गानं जाऊन घरातून तोटी सोडल्यावर आजी पुढे दत्त म्हणून उभं राहता येईल. त्याला मी व शास्त्रीनं पाण्यात ढकलल्यावर जलमार्गाने प्रवास करण्याचा विचार त्याने ताबडतोब कसा बदलला. अखेर आम्ही तिघे खुष्कीच्या मार्गानेच दरमजल दरकूच करत पुण्याला कसे परत आलो. पण त्या आधीच्या रात्री धरणाजवळच्या बागेतून हकालपट्टी झाल्यामुळे टेकडीवरच्या मरी आईच्या पडीक देवळात कशी रात्र काढली. त्या रात्री वहिवाटीच्या हक्काने त्या देवळात निजत असलेल्या जनावरांचे वरचेवर होणारे हल्ले आम्ही कसे परतवले. सकाळी उठून पुण्यास हळूहळू परत आलो तेव्हा पुणं किती सुंदर दिसलं. पुण्यात पोहोचल्यावर गडाची चढण, वरची हवा, वरून दिसणारा देखावा, मनात येणारे विचार, गंगा टाक्यांचं पाणी, टिळकांचा बंगला, राजारामाची छत्री, आम्ही नेटाने मारलेल्या मजला, सोसलेले हाल, पण अखेर पुरी केलेली प्रतिज्ञा वगैरे गोष्टींची सविस्तर चर्चा ओळखीच्या मंडळीत फाजील विनय दाखवत वगैरे कशी केली इत्यादी वर्णन लिहिण्यास एक ग्रंथ पुरणार नाही व तो कोणी वाचणारही नाही. म्हणून इथंच आटपतं घेतलेलं बरं. सांगायचं एवढंच की आम्ही सिंहगडाला कितपत गेलो याची अधिकृत हकीकत आज बाहेर पडत आहे. ह्या हकीकतीनं सावध होऊन प्रवासाच्या बढाया मारणाऱ्या लोकांवर कितपत विश्वास ठेवायचा हे वाचकांनी ठरवावं.